इथं माझी ऑर्डर तयार झालेली आहे। 2 बॅग ऑलरेडी मी पॅक करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे मी पसरवून ठेवते, म्हणजे रचून ठेवते, पसरवून नाही रचून ठेवते, की जेणेकरून त्या व्यवस्थित थंड होतात आणि दिसायलासुद्धा मला व्हिडिओ काढायचा असतो, दिसायलासुद्धा सुंदर दिसतात। तर 2 बॅग मी ऑलरेडी पॅक करून ठेवलेले आहे। आता चाललं आहे माझं तिसरी बॅग पॅक करायचं काम आणि टोटल 9000 प्लेट आहेत। तर एका बॅगमध्ये 3,000 प्लेट टाकलेले आहेत मी। ह्यासुद्धा 3,000 म्हणजे ही सुद्धा एक बॅग आहे। तर ह्या प्रकारे आपण अशा प्लेट रचून ठेवतो। हे एक पॅकेट आहे, म्हणजे 30-30 पीसचं एक पॅकेट आहे। तर 100 पॅकेट आहे ते, म्हणजे तुम्हाला कळणार नाही ते आम्ही ज्यावेळेस बनवतो ना त्यावेळेस, म्हणजे तुम्हीसुद्धा बनवायला लागाल किंवा व्यवसाय करायला लागाल तर तुम्हालासुद्धा दिसेल। तर इथं माझ्याकडे थोडीशी पत्रवाळी आहे, तीसुद्धा मला पॅक करून घ्यायची आहे। याला म्हणतात डायमंड पत्रवाळी आणि डायमंड पत्रवाळी पण जास्त करून चालते, म्हणजे खूप छान रिस्पॉन्स आहे त्याला। तर तीसुद्धा ह्या मशीनमध्येच तयार होते। डायमंड पत्रवाळी सिल्वरमध्ये येते, त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ग्रीन पेपरमध्ये सुद्धा पेपर तुम्हाला जसा जो यूज करायचा असेल तो करू शकता, जे मार्केटमध्ये चालू आहेत आता। शक्यतो जास्त करून ग्रीन पत्रवाळी आणि सिल्वर पत्रवाळी जास्त चालते, बाकीचे पेपर मल्टी कलर वगैरे ते जास्त एवढे चालत नाही। ग्रीन पत्रवाळीला जास्त मागणी आहे। तुम्हाला त्याचासुद्धा व्हिडिओ मी दाखवणार आहे ती पत्रवाळी तयार करताना। चला तर मी आता पटापट पॅकिंग करून घेते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। थँक्यू सो मच, बाय बाय।